तर नमस्कार, मम्माज किचन अँड कर्नाटकामध्ये मी तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत करते। तर आज मी तुमच्यासोबत शेअर करते पारंपरिक पद्धतीने आलूवडी। तर आधी मी तुम्हाला आलूवडीची पानं धुवून दाखवली आहेत, कापून दाखवली आहेत। तर आता साहित्य दाखवते। मोठ्या वाटीने 2 वाटी बेसन घेतलाय, अजवाईन घेतलाय अर्धा ते पाऊण चमचा, 1 ते 1.5 चमचा तीळ घेतलाय, कोथिंबीर घेतली आहे। तर इथे 1 चमचा साखर घेतली आहे। इथे 1 ते 1.5 चमचा जिरा मी वाटून घेतलाय, ओबडधोबड वाटून घेतलाय, तुम्ही बघू शकता, बारीक पावडर केलेली नाही आहे। इथे 1.5 ते 2 चमचे मिरची घेतली आहे। तुम्हाला जर अजून तिखट हवे असेल तर तुम्ही अजून तिखट घेऊ शकता, कारण खूप वेळा असं होतं की आपण जेव्हा फ्राय करतो कोणतीही वस्तू तर आपल्याला तिखट कमी लागतं त्यावेळेला, तर म्हणून तुम्हाला जर हवे असेल तर तुम्ही लाल तिखट जास्त घ्या। मीठ घ्या चवीनुसार, हळद घ्या अर्धा ते पाऊण चमचा। इथे मी पाणी घेतलंय। तर वेळ न घालवता आपण रेसिपीला सुरुवात करूया। तर सगळ्यात आधी मी इथे घेते बेसन, बेसनमध्ये टाकते मी हळद, मीठ चवीनुसार, मिरची मी तुम्हाला सांगितलंय, तुम्हाला जर जास्त हवे तर तुम्ही जास्त घेऊ शकता, जिरा पावडर, साखर, अजवाईन आणि तीळ। तर सगळ्यात आधी आपण थोडं थोडं पाणी टाकून घट्ट असं बॅटर बनवून घेणार आहे। थोडं थोडं असं पाणी टाकणार आहे आणि घट्ट असं बॅटर बनवून घेणार आहे। बेसनमध्ये कधीही पाणी टाकताना जास्त पाणी टाकू नये सुरुवातीला, कारण बेसनात पाणी लवकर उतरतं, म्हणूनच मी हळूहळू पाणी टाकते। बेसन लवकरच पातळ होतं। आपल्याला बॅटर खूप घट्ट सुद्धा नको आणि खूप पातळ सुद्धा नको। मी तुम्हाला कन्सिस्टन्सी दाखवेन। तर तुम्ही बघू शकता, असं मिक्स करून घेतलंय मी। तर काही असं बॅटर मी बनवून घेतलं, तुम्ही बघू शकता। तर आपण पानांना लावायला सुरुवात करूया। आता बेसन रेडी आहे। जर आपल्याला वाटलं की कमी पडतंय तर परत आपण बेसन मिक्स करू शकतो। बॅटर रेडी आहे। आता याच्यात टाकू आपण वरतून कोथिंबीर, परत एकदा मिक्स करूया। आणि आता बॅटरची कन्सिस्टन्सी अशी आहे, तुम्ही बघू शकता। आपण आता याला पानांना लावूया। सगळ्यात आधी मी हे पान घेतलंय, तर आता याला आधी फिल करणार आहे त्या बॅटरने। कॉर्नर पासून लावा बटर, तर तुम्ही बघू शकता मी असं काही फील करून घेतलंय। आता याच्यावर मी ठेवणार आहे। याच्यापेक्षा थोडं छोटं पान नसेल तरी चालेल, सेम साईजचं ठेवा। बॅटर लावताना कंजूसी करू नका, नाहीतर वड्यांच्या टेस्टमध्ये तुमची कंजूसी दिसून येईल। पूर्णपणे फील होईल असं बॅटर लावा।
आता याला काही असं फोल्ड करा, थोडंसं दाबून, नाहीतर तुमच्या वड्यात कापताना तुटतील. असं दाबून फील केलं तर तुम्हाला काही प्रॉब्लेम होणार नाही. थोडंसं असं तुमचा बॅटरचा हात बाहेरून फिरवा. आता ह्याला वरतून सुद्धा असं दाबून घ्या, नाहीतर जेव्हा तुम्ही उकडायला ठेवाल तेव्हा ते बॅटर थोडं बाहेर येईल, तर यासाठी. अशाच प्रकारे दुसऱ्या पानाला सुद्धा लावून घ्या. तुम्ही बघू शकता मी बॅटर थोडं जास्तच लावते. बॅटर जरी संपलं तरी आपण परत करू शकतो. आता याच्यावर परत दुसरं पान ठेवते. बंद कर. तर हे रेडी आहेत आणि मी चाळणीत हे आता उकडायला ठेवणार आहे. पाणी ऑलरेडी थोडं गरम झालं आहे. झाकून ठेवणार आहे 10 ते 15 मिनिटासाठी. तर तुम्ही बघू शकता 15 ते 20 मिनिट झालेत आणि मी गॅसचं फ्लेम बंद केलं आहे. तर आता आपली आलूवडी रेडी आहे. तर सगळ्यात आधी मी याला कट करून घेणार आहे. तर आलूवडी आता अशी कट करून घेणार आहे. बघू शकता तुम्ही. मीडियम साइज कटिंग करा. तर असेच सगळे रोल मी कटिंग करून घेणार आहे. तुम्ही बघू शकता. आणि मग नंतर फ्राय करणार आहे. तर आता मी इथे तेल ठेवलं आहे तापायला आणि आता मी इथे वडी तळवणार आहे. तर तेल गरम झालं आहे आणि मी आता वडी तळवत आहे. असं हळूहळू सगळे वडी तळून घ्यायचे. तर हे गोल्डन होतपर्यंत फ्राय करून घ्यायचे आपण. लाईट गोल्डन. तर तुम्ही बघू शकता हे हलके गोल्डन ब्राउन झाले. तर आता मी याला काढते एका प्लेटमध्ये. तर मी आलूवडी ठेवण्याच्या अगोदर इथे ठेवते गरम गरम चण्याचं साग, गरम गरम डाळ, क्रिस्पी आलूवडी, चपाती आणि आलूवडी सोबत टोमॅटो सॉस. तर मी तुम्हाला हे दाखवते की आलूवडी किती क्रिस्पी झाली. तर तुम्ही बघू शकता आलूवडी किती क्रिस्पी झाली आहे.
तर तुम्हाला ही रेसिपी खूपच आवडली तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्स फॉर वॉचिंग गाईज. लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. तर अशाच नवीन रेसिपीसाठी खालच्या बेल आयकॉनवर क्लिक करा.